श्री स्वामी समर्थ। कन्या राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मे महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे का? तुमच्या मेहनतीला यशाची जोड मिळेल का? आर्थिक परिस्थितीत स्थैर्य येईल की काही अनपेक्षित खर्च वाढतील? नातेसंबंध अधिक घट्ट होतील का की काही गोष्टी समजून घेण्याची वेळ येईल? तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज किती आहे? चला जाणून घेऊया कन्या राशींसाठी हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। या महिन्यात बुधग्रह तुमच्या राशीवर प्रभाव टाकत असल्यामुळे तुमची विचारशक्ती अधिक तीव्र होईल। तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहाल, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू तपासाल। त्यामुळे काही वेळा तुम्हाला इतरांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, पण तुमचे निर्णय अधिक अचूक ठरतील। या काळात तुम्ही स्वतःला अधिक सुधारण्याचा प्रयत्न कराल। तुमच्या कामात परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करताना स्वतःवर जास्त दबाव टाकू नका। काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची गरजही असते। ग्रहस्थिती सांगते की हा महिना तुमच्यासाठी स्वतःला समजून घेण्याचा आणि तुमच्या क्षमतांचा योग्य वापर करण्याचा आहे। तुम्ही शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेलात तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल। करिअर आणि व्यवसाय। करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा आहे। कामाचा ताण जरी वाढला तरी त्यातूनच तुम्हाला नवीन संधी मिळतील। तुमची मेहनत आणि तुमचे कौशल्य वरिष्ठांच्या लक्षात येईल आणि तुम्हाला त्याचे फळ मिळू शकते। तुमच्या कामातील बारकावे आणि परफेक्शन पाहून तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील। काही वेळा तुम्हाला स्वतःवर शंका येऊ शकते, पण आत्मविश्वास ठेवा, तुम्ही त्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकता। सहकाऱ्यांशी संवाद साधताना थोडी मृदुता ठेवावी लागेल। तुमचा परफेक्शनिस्ट स्वभाव इतरांना कठोर वाटू शकतो, त्यामुळे टीमवर्कमध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना सुधारणा करण्याचा आहे। नवीन गुंतवणूक करण्याऐवजी सध्याच्या कामात सुधारणा करा। ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केल्यास व्यवसायात स्थैर्य येईल। आर्थिक स्थिती। आर्थिक बाबतीत हा महिना थोडा संतुलन साधण्याचा आहे। उत्पन्न नियमित असले तरी खर्चही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक खर्च विचारपूर्वक करणे आवश्यक आहे। काही अनपेक्षित खर्च तुमच्या समोर येऊ शकतात, जसे की घराशी संबंधित खर्च किंवा आरोग्याशी संबंधित खर्च, त्यामुळे बचतीवर विशेष लक्ष द्या। जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार फायदा होऊ शकतो, मात्र नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा जाणवेल आणि तुम्हाला दिलासा मिळेल। प्रेम आणि नातेसंबंध। प्रेम जीवनात हा महिना समजूतदारपणा वाढवणारा आहे। तुमच्या नात्यात स्थिरता राहील, पण काही वेळा छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात। तुमचा विचार करण्याचा पद्धत खूप विश्लेषणात्मक असल्यामुळे तुम्ही नात्यातही जास्त विचार करू शकता, त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे। तुमच्या भावना व्यक्त करण्यास कधीही मागे राहू नका। संवाद हा नातेसंबंध टिकवण्याचा सर्वात मोठा आधार आहे। विवाहितांसाठी हा काळ शांततेचा आहे। कुटुंबात समजूतदारपणा राहील आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। कुटुंब आणि सामाजिक जीवन। कुटुंबातील वातावरण सामान्य पण स्थिर राहील। घरातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, पण तुम्ही त्या नीट पार पाडाल। काही वेळा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात, पण संवाद साधल्यास ते सहज दूर होतील। तुमची समजूतदार वृत्ती कुटुंबात शांतता राखेल। सामाजिक जीवनात तुम्ही थोडे मर्यादित राहाल, मात्र नवीन लोकांशी संपर्क येईल आणि त्यातून काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात। तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन इतरांसाठी महत्त्वाचे ठरेल। शिक्षण आणि विद्यार्थी जीवन। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे प्रगती कराल। काही वेळा तुम्हाला ताण जाणवू शकतो, पण वेळेचे योग्य नियोजन केल्यास तो कमी होईल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे। मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे। नवीन विषय शिकण्याची आवड वाढेल आणि तुमची जिज्ञासा तुम्हाला पुढे नेईल। आरोग्य। आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे। पचनाचे त्रास, ॲसिडिटी किंवा थकवा जाणवू शकतो। तुम्ही कामात इतके गुंतून जाल की स्वतःकडे लक्ष देणे विसरू शकता, त्यामुळे वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे। मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानाचा आधार घ्या। नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला ऊर्जा मिळेल। छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका, वेळेवर उपचार घ्या। प्रवास योग। या महिन्यात काही लहान प्रवास होण्याची शक्यता आहे। हे प्रवास कामाशी संबंधित असू शकतात। प्रवासातून तुम्हाला नवीन अनुभव मिळतील आणि काही नवीन लोकांशी ओळख होईल। प्रवास करताना वेळेचे नियोजन करा आणि आवश्यक काळजी घ्या। थोडा वेळ स्वतःसाठी काढून एखादा शांत प्रवास केल्यास मानसिक शांती मिळेल। सावधगिरी। स्वतःवर जास्त ताण घेऊ नका, गोष्टी सोप्या ठेवा। इतरांच्या चुका सतत काढणे टाळा। आर्थिक व्यवहारात घाई करू नका, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। उपाय। दर बुधवारी गणपतीची पूजा करा आणि दुर्वा अर्पण करा। हिरव्या वस्तूंचे दान केल्याने बुधग्रहाची कृपा राहील। ओम बुम बुधाय नमः।
मंत्राचा रोज जप करा. गायीला हिरवे गवत खाऊ घालणे शुभ ठरेल. एकूण कन्या राशींसाठी मे महिना हा शिस्त, नियोजन आणि आत्मपरीक्षणाचा प्रवास ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, पण त्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नातेसंबंधात समजूतदारपणा आणि प्रेम टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही या महिन्याचा पूर्ण आनंद घेऊ शकता. या महिन्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने आणि परफेक्शनने करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या कामात गुणवत्ता दिसून येईल. मात्र स्वतःवर जास्त ताण घेण्याची सवय थोडी कमी करणे गरजेचे आहे. करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतीचा आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि चिकाटीने या संधींचा योग्य फायदा घेऊ शकता. मात्र सहकाऱ्यांशी वागताना थोडी मृदुता आणि समजूतदारपणा ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य बजेट आणि बचत यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना समजूतदारपणाचा आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण संवाद साधल्यास ते सहज दूर होतील. कुटुंबात स्थिरता आणि शांतता राहील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा, पचनाचे त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. एकंदरीत संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने कन्या राशीचे लोक हा महिना यशस्वी, स्थिर आणि समाधानकारक बनवू शकतात. धन्यवाद.